हॅलो गाईज, तर तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलंच असेल आपण ही प्रोसेस कसं केलं. आता आपण इकडे 90% मटण शिजून घेणार आहोत आणि आपण मटण सुक्याच्या तयारीत लागणार आहोत. इथे आपण कढईमध्ये जो आपण मसाला बनवला होता टोमॅटो आणि कांद्याचा तो टाकणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं हिरवी मिरचीचं वाटणही टाकणार आहोत. ते छान परतून त्याच्यात खोबऱ्याची पावडर जी आपण मागच्या पार्ट 1 मध्ये बनवली होती तीही आपण आता छान परतवून घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडा आपला मसाला आणि कोल्हापुरी मसाला आपण चवीनुसार ॲड करणार आहोत आणि छान परतून घ्यायचे. हे छान परतून घ्यायचे. त्यामध्ये मसाल्याने थोडंसं हळदी टाकायची आहे. छान परतून घ्यायचे. गरजेनुसार तेलही तुम्ही ॲड करू शकता. इथे मी थोडं एक्स्ट्रा तेल ॲड केलेलं आहे. आता जो आपला मटण शिजत होता त्यामधून आपण मटण सेपरेट करून घेणार आहेत आणि या रसाचा तांबडा रसा बनवणार आहे. सो आता आपण हा मटण सेपरेट केलेला आहे. आता हा जाणार मटण सुक्यासाठी आणि जो आपण काळा वाटण केलेला त्या अर्धा यामध्ये रस्यामध्ये आपण ॲड करतोय आणि छान उकळून शिजून त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतोय. आता आपण पॅनमध्ये जो उरलेला काळा मसाला आहे तो छान परतून घेऊया. आणि त्यामध्ये थोडं हळद, आपला मसाला आणि कोल्हापुरी मसाला ॲड करूया. गरजेनुसार तुम्ही ऑइलही ॲड करू शकता. मसाला, मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा. हा मसाला छान परतून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये शिजलेला जो मटण आहे तो घालायचा. मटण छान मिक्स करून घ्यायचे आणि छान शिजेपर्यंत त्याला परतवून घ्यायचे. मग कोथिंबीर टाकून त्याला गार्निशिंग करायचे. हा मटण ऑलरेडी 90% शिजलेला असतो म्हणून हा लगेच फ्राय होऊन जातं. छानसं परतून घ्यायचे. आपला तांबडा रस्सा आणि मटण सुक्का इथे रेडी आहे. भाकरी आणि भातासोबत एन्जॉय करा. बाय.